Please subscribe and share SWNU. 2017 पहिला, 2019 पहिला, 2022 पहिला, 2023 पहिला खिलाफ होगा या ग्रेस टाइम के खिलाफ होने वाला? अरे तू दिया है ना हमने, मैंने तुमको पढ़ने के लिए प्रेस नोट दिया है ना, उसमें लिखा है ना मैंने 716 म्हणजे पहिले 19 आणि नंतरची 22,000 असे पकडून माझ्या माहितीप्रमाणे कोणी सांगितलं उमेदवार आहे? आता ते आमदार आहेत, मी आमदाराच्या विरोधात करतोय, उमेदवाराच्या विरोधात नाही करत. आमदारांनी जे आमचं बायोमेट्रिक सर्वे थांबवला त्या आमदाराच्या विरोधात करतोय, उमेदवाराच्या विरोधात करत नाही मी. हा थोडं तुमचं तफावत आहे. निवडणुका होत्या, काय गोष्टीचा आम्ही वेट अँड वॉच करत होतो, अधिवेशनाची आम्ही वाट पाहत होतो का या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती सकारात्मक काही निर्णय घेतील आणि ते आमदार आणतील, पण त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय काही घेतलाच नाही. त्यांनी फक्त सिडको आणि ते ह्याच्यावरती ताशेरे ओढले. झोपडपट्टी बद्दल आणि प्रकल्पग्रस्तांबाबत त्यांनी तर बोलायला पाहिजे होतं, त्याच्यावरती त्यांनी काही बोललंच नाही. म्हणून एक आम्हाला माहिती आहे की आप नाही तो कब नाही. आता जर हे झालं नाही तर हे जर प्रेशर टेक्निक्स करत असतील मंत्री महोदयांवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती, तर आम्हाला पण आमचा हक्क आहे ना. संविधानाने आम्हाला आमचा हक्क दिलेला आहे. आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्हाला आमची लढाई लढायला लागणार आहे. त्यांनी कुठला शोध लावलाय मला माहिती आहे. एकच याचा प्रश्न येतोच कुठं. आता तर पहिला बायोमेट्रिक सर्वे होणं महत्वाचं आहे. सर्वे झाल्यानंतर या सर्व गोष्टी पुढच्या आहेत, त्याला पण 2-3 वर्ष जातील. बायोमेट्रिक सर्वे अमुक या सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि एफएसआय का मी देणार आहे का? एफएसआय देणारं शासनच आहे. शासनाला त्यांनी सांगावं ना. त्यांनी बोललेत ना, मी आता क्लिप दाखवलं, त्यांनी बोललंय त्यांनी ते करून आणावं ना शासनाकडनं. मी तर बोलतो मला 2 एफएसआय करून रेग्युलाइज करून द्या आम्हाला. कारण खालचं घर आणि वरचं घर गरजेपोटी बांधलेली घरं आहेत. आता ती गरजेपोटी बांधलेली घरं आहेत आता, म्हणजे खाली एक रूम आहे, वरची एक रूम आहे, मोबदला दोन्ही रूमला भेटायला पाहिजे, ग्राउंड फ्लोरला आणि पहिल्या मजल्याला. मी काय बोलतो, मी जर सह्या घेतलेल्या आहेत तर त्याने चिंचपडा बाजूला ठेवावा ना. चिंचपडा हा एरिया बाजूला ठेवावा. त्यांनी बोनकोड्यापासून सुरुवात करावी, तिकडनं सुरुवात करावी ना. करायला कोणी थांबवलं माझं, पण कुठं तरी सुरुवात व्हायला पाहिजे. माझं तर म्हणणे एका वेळेस संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे, सर्वच नगरांमध्ये सुरुवात व्हायला. विजय चौगुलेचा काय संबंध? मी काय जबरदस्ती केलं? थांबव माझा बोनकोड्याला तुमचं चालू करा. तुम्हाला पॉझिटिव्ह, मग काल कशाला पत्र काढायला पाहिजे? काल पत्र घाईघाईत कशाला काढायला पाहिजे पत्रात? विजय चौगुले पीसी घेतो म्हणून झोपडपट्टीचे. आणि सकारात्मक कुठल्याही दृष्टिकोन नजरेसमोर नाही आणला तर हा मरण उपोषण हे ठरलेलं आहे आणि ठरलेलं आहे. आता प्रकल्पग्रस्तांचा पण काल पत्र काढलंय, गरजेपोटी घरं. आता गरजेपोटी घरं राहिली नाही, गरजेपोटी बिल्डिंग झाल्या. आता त्या बिल्डिंग रेग्युलाइज करायला पाहिजे. सोसायटी तयार करणे, इथं अनुवंशिक विषयासाठी विशेष सभा आयोजित केली जाते, ते केले जाते. नंतर मग विशेष सभेमध्ये मंजुरी सोसायटी प्रमाणे प्रस्ताव SRA सादर केला जातो. त्यानंतर पुढील कारवाई टप्प्याटप्प्याने करतात. याला प्रोसिजर फुल जातो. आज जर सर्वे जर झाला असता तर मला वाटतं यांनी जर आडकाठी नसती आणली आणि यांच्याबरोबर कोण नको गेले ते पुढे लाभार्थी कसं गेला का एक बिघाड नाही. त्या तिथे लाडकी बहीण माझी तिला जर सांगायला लागत नाही, एका मिनिटामध्ये डोळ्यामध्ये कसे अडचण आणायचे तिच्याकडनं शिकून घ्यायला पाहिजे. लगेच तिथे जाऊन ज्यांचे आज जे कोणी विरोध करायला बघतो झोपडपट्टी त्याच्या खिशामध्ये काय परिस्थिती आहे? आता तुम्ही माझी प्रेस नोट वाचली असेल, प्रेस नोट बघितली असेल. कुठे याच्यामध्ये बायोमॅट्रिक सर्वे सुरुवात झाली होती. सुरुवाती कुठं एफएसआय झाली होती का कुठं काय झाली होती तिथे? आणि तुम्ही बायोमॅट्रिक सर्वे तरी होऊन द्यायला पाहिजे होता. बायोमॅट्रिक सर्वेला सुद्धा त्यांनी पहिला आडकाठी आणली. मी मंत्र्यांचं नाव नाही घेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी लगेच त्या सचिवाला सांगून त्याला पूर्णपणे SRA स्टॉप करायला लावलं. आम्ही शांत बसलो होतो, मी शांत बसलो होतो. मागच्या वेळेस मला वाटतं आता आपली किती दिवसापूर्वी पीसी झाली आहे, त्यानंतर 15-20 दिवस झाले असेल आपली इथेच पीसी झाली. त्या ह्याच्यामध्ये बोलतो आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले म्हणून मी सांगितलं. मुख्यमंत्री त्याच्यावरती काय करायचं ते करायचं. पण मला वाट बघायची मला आता इच्छा नाहीये.
मुख्यमंत्र्यांच्या पद्धतीने करताय, पण इथे असं परिस्थिती धरलं तर चौकाने सोडलं तर पडलंय. ही परिस्थिती आहे. म्हणजे आता तुम्ही काय चाललंय नळामुंबईच्या राजकारणी मी सांगायची काही गरज नाही. समाजकारणापेक्षा राजकारण यांचं जास्त चाललंय. म्हणून मी ठरवलं आणि या ठिकाणी तुम्हाला 2 पत्र मी इथं दाखवतो. आज हे दोन्ही पत्र मोनिकाला जास्त माहिती असेल. पत्र मोनिका तुला काय आलं असेल ना पत्र? दुसरं पत्र अजून एक पत्र घेणार म्हणून हे काल काढलेलं पत्र जरा तुम्हाला काल दिल्याचं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आता करायचं गावच्या याच्यामध्ये काय काल पत्र दिलेले माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र नवी मुंबईतील झोपडपट्टी रहिवाशांना शास्त्रयुक्त पद्धतीने राहण्याकरता परिस्थिती निर्माण करण्याबाबत हे पत्र वाचून टाकू का? उक्त विषयामध्ये निर्देशांना आणून देण्यात येते की नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात शासन नियमांची जातेला अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या होत आहेत. झोपडपट्टी नियमित करण्याकरता घेतलेले शासन निर्णय देखील नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या झोपडपट्टीला लागू होत आहेत, परंतु अद्यापपर्यंत झोपडपट्टीवासींना आत्ताची घरं मिळालेली नाहीत. झोपडपट्टी भागातील रहिवासी जीवनमान उंचावण्याकरता विविध योजना अंमलात आणल्या जातात. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांमध्ये राहत असलेल्या घराच्या जमिनी मालकाचा हक्क देऊन खासगी विकासाकरता म्हणून पुनर्विकास न करता शासनामार्फत पुनर्विकास योजना राबवण्याची मागणी अगोदरही केली आहे. तरी नवी मुंबई झोपडपट्ट्यांना पात्र अप्राप्त कोण याबाबत स्पष्टता असावी. वा झोपडपट्ट्यांचा विकास करत असताना झोपडपट्ट्यांना पाणी, आरोग्य, शिक्षण, सामाजिक सुविधा समतोल राखताना झोपडपट्टी पाणी, आरोग्य, शिक्षण, सामाजिक सुविधा परिणाम होणार नाही असे सर्वांना मान्य असणारे पारदर्शकता धोरण राबवून शहरातील सर्व झोपडपट्टीवाल्यांना जहाज असलेल्या घरांच्या जमिनी मालकाचा हक्क शासनाच्या आखाडीत असलेल्या विभागाच्या माध्यमातून झोपडपट्ट्या हिताची योजना राबवण्याचे दुष्कर्मी कार्य सूचना देण्यात यावेळेस दिले. हे पत्र काल हे 22 तारखेचं पत्र. आता मी माझ्या जवळच्या मित्रांना काही मित्रांना मी सांगितलं होतं उद्या पत्रकार घेतोय. काही पत्रकार मित्रांशी डिस्कशन केलं होतं. त्यातल्या जवळच्या कुठल्या तरी पत्रकारांना मी नाव नाही घेत. त्यांनी जाऊन त्यांना सांगितलं अरे असं विजय चौगुले करतोय, आता तुम्ही काहीतरी करा. लगेच झोपी गेलेला टायगर झाला. लगेच पत्र काढलं की हे तुम्ही अंमलात आणा. अरे पण तुम्ही थांबवलं कशाला? त्यावेळेस तो विषय होता. काय झालंय आजची परिस्थिती अशी आहे. पहिला जे रिडेव्हलप झालं ते 2.5 त्यावेळेस नव्या मुंबईतले बिल्डर जाऊन व्हाईट हाऊसला जाऊन भेटायचे. म्हणजे मी व्हाईट हाऊसला भेटायचे म्हणजे मी व्हाईट हाऊस इथला व्हाईट हाऊस काय बोलतो, मी अमेरिकेचा व्हाईट हाऊस बोलतो. नाही तर परत बोलायला आमच्या व्हाईट हाऊसचं नाव घेतलं. नव्या मुंबईतले बिल्डर जाऊन अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसला जाऊन भेटायचे ना, व्हाईट हाऊसला जाऊन मग तडजोड करायचे. त्यावेळी विजय चौगुले पण तिथे होता. त्यावेळी गोष्ट मग बिल्डर जाऊन तडजोड करायचे. हा तू हे तुला दिलं, हे तुला दिलं. कधी नवीन होते हे तुला वाटत दिलं, हे याला बोल, हे याला दिलं. मग आपले किती पर्सेंटेज? मग व्हाईट हाऊस वाले अमेरिकेचे व्हाईट हाऊस वाले ठरवायचे हे आमचे एवढे पर्सेंटेज आम्हाला भेटायला पाहिजे आणि मग तुम्ही त्या कामाची सुरुवात करा. आज ती परिस्थिती नाही राहिली. आज कोणी बिल्डर घुसलेगिरी करायला जात नाही. आज बिल्डर जो आपण त्या सोसायटीवाल्यांना भेटतोय म्हणून यांची पोटशूळ उठते. पोटशूळ उठायचं कारण यांचं हेच आहे की मला म्हणून भेटत नाही.